नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे, याच्या संदर्भात आपण जिल्हानिहाय अपडेट आणि संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तरी शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या 5,62,214 शेतकऱ्यांना 520 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना 812 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झाली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे जालना, आणि जालना जिल्ह्यातील 2,82,538 शेतकरी बांधवांना 412 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांना 424 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव, आणि धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांना 421 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,57,747 शेतकऱ्यांना 234 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि या जिल्ह्यातील जवळपास 5,749 शेतकऱ्यांना 24 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, आणि अमरावती जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांना 51 लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकऱ्यांना 12,90,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील 5,348 शेतकऱ्यांना 5,57,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्यातील 10,337 शेतकऱ्यांना 13,58,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम, आणि वाशिम जिल्ह्यातील 641 शेतकऱ्यांना 72 लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, आणि गडचिरोली जिल्ह्यातील 49,298 शेतकऱ्यांना 57,72,42,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा, वर्धा जिल्ह्यातील 40,863 शेतकऱ्यांना 36,91,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 84,349 शेतकऱ्यांना 74,29,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर, नागपूर जिल्ह्यातील 15,332 शेतकऱ्यांना 18,36,56,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 7,779 शेतकऱ्यांना 4,58,71,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील 2,083 शेतकऱ्यांना 84 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 18,306 शेतकऱ्यांना 11,13,25,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही वाटप सुरू झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचे काही जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये पुढचा पुन्हा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा, आणि बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे 79,492 शेतकऱ्यांचा। या शेतकऱ्यांना 54,62,98,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे। लातूर जिल्ह्याचे 2 प्रस्ताव आहेत, ज्याच्यामध्ये 326 शेतकऱ्यांना 21,08,000 रुपयाचं वाटप, आणि दुसरा प्रस्ताव लातूर जिल्ह्याचा 3,58,767 शेतकऱ्यांना 384 कोटी 14,38,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्यातील 5,29,761 शेतकऱ्यांना 548 कोटी 59,00,000 रुपये, याचबरोबर रायगड जिल्ह्यातील जवळपास 147 शेतकऱ्यांना 4,75,000, रत्नागिरी जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांना 3,73,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
250 शेतकऱ्यांना 5,53,000 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 6,172 शेतकऱ्यांना 9,32,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 37,747 शेतकऱ्यांना 58,01,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई हे वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील 5,153 शेतकऱ्यांना 3,48,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा, वर्धा जिल्ह्यातील 1,605 शेतकऱ्यांना 2,83,00,000 रुपये। याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 152 शेतकऱ्यांना 24,48,00,000 रुपये। याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील 27,012 शेतकऱ्यांना 26,29,00,000 रुपये। याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील जवळपास 8,497 शेतकऱ्यांना 10 कोटी रुपये। याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे 217 शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांना 41,48,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना 10,73,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। धुळे जिल्ह्यातील 148 शेतकऱ्यांना 18,75,000 रुपये। नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांना 41,52,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील 331 शेतकऱ्यांना 21,82,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेला आहे आणि जळगाव जिल्ह्यातील 5,731 शेतकऱ्यांना 57,01,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर वाटप सुरू झालेला आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचे 3 प्रस्ताव, पहिला प्रस्ताव मी तुम्हाला सांगितला, दुसरा प्रस्ताव सांगितला आणि तिसरा प्रस्ताव आहे जवळपास 51,739 शेतकऱ्यांचा आणि त्या शेतकऱ्यांना 23,57,00,000 रुपये आणि पुढचा दुसरा प्रस्ताव आहे परभणीचा आणि परभणी जिल्ह्यातल्या दुसऱ्या प्रस्तावानुसार 10 शेतकऱ्यांना 1,08,000 रुपये आणि ह्या सगळ्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्या एकंदरीत हे सगळे जिल्हे सांगितले, या सगळ्या जिल्ह्यातील 46 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना, पुन्हा एकदा सांगतो 46 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून वितरण सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की हे सगळं जे अनुदान आहे केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, अशा पद्धतीत शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। आणि आता ज्या शेतकऱ्यांच्या शासनाच्या माध्यमातून म्हणजे तलाठी तहसील स्तराच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या आणि त्या याद्या आलेल्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी आपला VK नंबर घेऊन केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप अखेर हे शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आणि हे वाटप हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि हे सगळं जे अनुदान आहे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक म्हणजेच आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि अतिशय आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा लवकरच येतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।